साक्षात महाराजांच्या आज्ञेनेच आम्ही दौंडस येथील नलावडेवाडी, आमचं जे नलावडे कुटुंब आहे, आमच्या घराच्या समोर जो वटवृक्ष आहे तिथे महाराजांसाठी सुंदर असं मंदिर बांधून महाराजांच्या मूर्तीची आम्ही स्थापना केलेली आहे. आता ह्या स्थानाला मंदिर म्हणावं का मठ म्हणावं हे मला नाही माहीत, कारण तसा काही स्पष्ट आदेश किंवा अनुभूती त्याबद्दलची महाराजांनी मला सांगितलेली नाही आहे, दिलेली नाही आहे. परंतु मी जे ह्या स्थानाला नाव दिलेलं आहे ते आहे चैतन्य मंदिर, चैतन्य स्थान. मला असं वाटतं की महाराजांनी स्वतःहून येऊन जे चैतन्य आम्हाला प्रदान केलं आहे ते चैतन्य महाराज सर्वांसाठी उपलब्ध करून त्यांच्या ह्या इथल्या दर्शनाने, म्हणून हे चैतन्य स्थान आहे. आणि चैतन्याचा मूळतःच अर्थ असा आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अध्यात्माचा जन्म झाला पाहिजे. प्रत्येकाला हे समजलं पाहिजे की ह्या संसार चक्रातून बाहेर पडण्यासाठी मला गुरुचे पाय पकडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. तर या अनुभूतीसाठीच आणि योग मार्गासाठी हे चैतन्य स्थान आहे. महाराजांची जी इथली आरती आहे ती आम्ही गुरुवारची नियमाने सर्वांसाठी ठेवलेली आहे. इतर दिवसाची जी आहे ती पारिवारिक आरती असणार आहे. तर गुरुवारची 12ची महाआरती जी आहे ती सर्वांसाठी ठेवलेली आहे, जनमानस आणि समाजातील सगळ्या लोकांसाठी. तर तुम्हाला जर इथे महाराजांच्या दर्शनासाठी यायचं असेल तर कृपया गुरुवारीच यावे आणि जमलं तर गुरुवारच्या 12च्या महाआरतीला यावे. गुरुवारची 12ची महाआरती तुम्ही महाराजांचं दर्शन करू शकता आणि नंतरून तुम्हाला महाराजांची प्रसादीही मिळेल, अन्नप्रसादी. आता महाराजांची 12चीच आरती का, तर मूळतः महाराज जे आहेत ते दत्तगुरूंचंच, म्हणजे दत्तगुरूंचेच ते अवतार आहेत. तर मूळ स्वरूप हे श्री दत्त महाराजच आहेत. आणि गाणगापुरात जी आहे ती महाराजांची 12ची भव्य दिव्य अशी महाआरती होते. 12च्या आरतीचं असं एक खूप असं पौराणिक आणि शास्त्रसंमत असं महत्त्व आहे की ती आरती आपल्या आयुष्यातले कष्ट, संकट सगळे दूर करते आणि आपल्याला एक अध्यात्माचा प्रकाश, त्याचा एक मार्ग दाखवते, म्हणजे एकंदरीत सगळं मंगल करते. म्हणून ही 12ची महाआरती जी मंगल आरती आहे ती आम्ही तुम्हा सर्वांसाठी ठेवलेली आहे. तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही नक्की गुरुवारच्या या महाआरतीचा इथे येऊन लाभ घेऊ शकता. आणि गुरुवारच का, तर स्वामी भक्तांना हा प्रश्न पडणार नाही, परंतु इतर जे भक्तगण असतील त्यांना हा कदाचित प्रश्न पडू शकतो. तर महाराजांची जी अनुभूती आहे मला वैयक्तिक ती गुरुवारची आहे. आणि गुरुवार म्हणजे गुरुचा वार असल्यामुळे ही गुरुवारची महाआरती आम्ही लोककल्याणासाठी, लोकांसाठी ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्ही नक्की या आणि महाराजांचं दर्शन घ्या, महाराजांचे आशीर्वाद घ्या. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.